स्वर्गातून राजा भी खुश झालं असणार. माझी भाषा जुनी नाहीये, माझी भाषा प्राचीन आहे. माझ्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, चाहलो खरेच धन्य मी ऐकतो मराठी. आता फारशी ऐकिवात नाही आपली भाषा. हिंदी इंग्रजीमध्ये जास्त आपण बोलतो. मराठी म्हणजे काय, गावठी, असं बऱ्याच जणांचा समज होता. पण आता नाही प्रकार. आता केंद्र सरकारने मान्य केलं आहे. त्यामुळे बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये बऱ्याच ठिकाणी आपली भाषा, आपल्या बोलीभाषा, आपली प्रमाण भाषा ही त्या अभ्यासक्रमात येणार आहे. आता मराठीला कमी लेखणे नाही. आपली मा आहे, आपलं पोट भरते, तिचं पालन पोषण करणं आपली जबाबदारी आहे. आज आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. स्वर्गातून राजा भी खुश झालं असणार. 1960च्या आधीपासून संयुक्त महाराष्ट्रासाठी, त्यानंतर मराठी भाषेसाठी लढा दिला आणि तो लढा आज पूर्णत्वास गेला आणि आपल्या भाषेला योग्य ते स्थान मिळालं. फार मोठा इतिहास आहे आपल्या भाषेचा. तो टिकवूयात, त्याचं जतन करूयात, त्याचा सांभाळ करूयात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.